आज आपण बघणार आहोत अटेंडन्स कशी मार्क करायची. जमकूमध्ये दोन प्रकारचे अटेंडन्स आहेत. एक आहे जी आपण मॅन्युअली मार्क करतो, ज्याच्यामधून आपल्याला प्रेझेंट आणि अब्सेंट हे कळतं. आणि सेकंड अटेंडन्स आहे ज्याच्यामध्ये आपल्याला प्रेझेंट आणि अब्सेंट सोबतच पर्सनने अटेंडन्स ज्या ठिकाणाहून मार्क केलेली आहे तिकडचा पत्ता ही इकडे ऍड होतो. सो तुमच्याकडे जर नॉर्मल अटेंडन्स असेल तर तुम्हाला नॅव्हिगेशन वर क्लिक करायचं आहे. सर्च नॅव्हिगेशन मध्ये अटेंडन्स टाइप करायचं आहे. अटेंडन्स ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अटेंडन्स पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या टीमची लिस्ट दिसून येईल. तिथे तुम्हाला अटेंडन्स मार्क करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे. अटेंडन्स मार्क करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावासमोर कॅटेगरी, इन टाइम, आउट टाइम, प्रेझेंट, ॲब्सेंट, कमेंट, रिमार्क्स आणि ॲक्शन असे लाईन दिसून येईल. अटेंडन्स मार्क करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नावासमोर कॅटेगरी हा ऑप्शन येत आहे. कॅटेगरीमध्ये तुम्ही क्लिक करून जर तुम्ही प्रेझेंट मार्क करणार असाल तर तुम्हाला क्लायंट ऑडिट, क्लायंट विजिट, हाफ डे, वर्क फ्रॉम होम असे प्रेझेंटचे टाईप, किंवा ॲब्सेंट मार्क करणार असाल तर एक्झाम लीव, हॉलिडेज, लीव्स, नॅशनल हॉलिडेज अशा प्रकारची कॅटेगरी ॲड करू शकतात. कॅटेगरी हा ऑप्शनल फीचर आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ऑफिस कॉन्फिग मधून कॅटेगरी हा ऑप्शन क्रिएट करू शकता. विदाउट कॅटेगरी सिलेक्ट करताही आपण पुढे जाऊ शकतो. एकदा कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इन टाइम येत आहे. ज्या टाइमावर तुम्हाला तुमची अटेंडन्स मार्क करायची आहे तो टाइम इथे तुम्ही टाईप करू शकता, किंवा जर तुम्ही ऑफिसमध्ये सेट केला असेल सर्व्हर टाइमनुसार तर सर्व्हर टाइमचा टाइम इथे ऍड होतो. टायमिंग ऍड केल्यानंतर तुम्हाला प्रेझेंट मार्कवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. तुमची अटेंडन्स मार्क होऊन जाईल. ज्या वेळेला तुम्ही लॉग आउट व्हाल त्यावेळेला तुम्हाला पुन्हा अटेंडन्स पेजवर यायचं आहे. क्लायंटच्या लाईनीमध्ये राईट कॉर्नरला जे पेन्सिल मार्क दिसत आहे त्याला आपण एडिट म्हणणार आहोत. तिथे एडिटवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा टायमिंग ऍड करायचा आहे ज्या टायमाला तुम्ही लॉग आउट करत आहात, आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे दिसून येईल की तुम्ही 10 ते 3 वाजेपर्यंत या पर्टिक्युलर डेज मध्ये लॉग इन होतात. आता आहे अटेंडन्सची दुसरी मेथड आहे ज्याला आपण जिओ लोकेशन अटेंडन्स म्हणतो. त्या अटेंडन्ससाठी आपल्याला होम पेजवर यायचं आहे. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमच्या युजर नेम च्या खाली आपल्याला मल्टिपल सिम्बॉल दिसत आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिला सिम्बॉल आहे इनबॉक्स लिस्ट काउंट. म्हणजेच आपण फाईल अपलोड हा फीचर यूज करणार असू तर त्याच्यामधून क्लायंट कडून आलेले डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला इथे दिसून येईल. त्याच्यानंतर ऑप्शन आहे टास्क हिस्ट्री, त्याच्यानंतर आहे अटेंडन्स आणि सगळ्यात शेवटी आहे डेली डॅशबोर्ड. अटेंडन्सवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःची अटेंडन्स इथे मार्क करू शकतात. इथे तुमचा अटेंडन्सचा टाईप, अटेंडन्सची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि मार्क इन टाइम करायचे आहे. जर अटेंडन्सची कॅटेगरी अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे ब्लँक ठेवायची आहे. त्याचसोबत तुम्हाला सिलेक्ट इमेज टू अपलोड करून ऑप्शन ही अवेलेबल आहे. म्हणजेच तुम्ही इथे क्लिक करून स्वतःचा सेल्फी घेऊ शकता. आता आपण लॅपटॉपवर आहोत त्यामुळे आपल्याला आपले डाउनलोड इमेज येईल. पण जर तुम्ही मोबाईलमध्ये अटेंडन्स मार्क करत असाल तर तुम्ही लाईव्ह सेल्फी घेऊन मार्क इन टाइप करू शकता. मार्क इन टाइम झाल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍड्रेस ही अटेंडन्स अनालिटिक्स या रिपोर्टमधून दिसून येईल. त्याचसोबत ज्यावेळी तुम्ही लॉग आउट करत असाल सेम स्टेप्स आहेत, फक्त लॉग आउट टॅब मध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथे मार्क आउट टाइम करायचं आहे आणि तुमची तिकडचा ऍड्रेस आणि टाइम मार्क होणार आहे.